त्यावेळेस घरातल्यांना सुद्धा हे आवडत नाही. हे तुम्हाला अनुभव आलेच. म्हणजे म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे, ही अवस्था असते. मग कशासाठी कशासाठी मी सांगते, माझं हे दुखते, मला हे. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असणार आहात आणि मी सुद्धा मस्त मजेतच आहे. तर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्या चॅनलचं नाव आहे सिंगल मदर शुभांगी लाईफस्टाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज नक्की सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता नवीन आज माझ्या आवाजामध्ये थोडा बदल झालेला आहे, कारण की मला सर्दी खोकला झालेला आहे, त्यामुळे आवाज वगैरे खूप चेंज झालेला आहे. आज व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केलं. म्हटलं चला थोडंसं माणसाचं कसं असतं, आपल्या आयुष्यामध्ये जे घडत असतं ते दुसऱ्याला सांगण्यासाठी इतर गोष्टी दुसऱ्याकडनं ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये काही बदल करावेसे वाटतात, किंवा आपण ज्यावेळेस दुसऱ्याचे अनुभव, त्याच्या त्या पूर्ण आयुष्याचे अनुभव असतात, ते आपल्याला एका छोट्याशा व्हिडिओमधून बोला किंवा एखाद्या पुस्तकामधनं बोला, आपल्याला हे थोड्याच अर्धा एक किंवा तासामध्ये आपल्याला कळत असतात. म्हणजे त्यामध्ये आपण स्वतःमध्ये काहीतरी बदल करू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी. तर बघा, आपण खूप विचार करतोय की लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल. तर लोकांचं काय घेऊन बसलाय. चला, तर 2025 सुद्धा जाणार आहे आणि 2026 येत आहे. तर त्या 2026चं आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी, आपण स्वतः आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी नवीन नियम लागू केले पाहिजेत असं मला वाटतंय. म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर चला आता पाहूयात आपण. आता हा 2025 जातच आहे, थोडे दिवस राहिलेले आहेत, जाणारच आहे. आणि आपण म्हणतो कसं वर्ष जातो काहीच कळत नाही, पण खरी गोष्ट आहे, वर्ष कसं जातो, महिने कसे जातात, काहीही कळत नाही. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बदल करतोय का? आहे आपलं रोजचं रुटीन जसं आहे तसं चाललंय. सकाळी उठा, घरातला आवरा. जर ज्या जॉब करणाऱ्या महिला असतील, जॉब घर हे सुद्धा सोपं नाही आहे, जॉब घर सांभाळणं. आणि ज्या महिला घरातच असतात, आपण त्यांना सुद्धा सांगू शकत नाही, कारण की दिवसभर घरामध्ये असल्यानंतर दिवसभर हे काम ते काम ते काम चालूच असतं. त्याच्यामुळं ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्याला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. पण आपण खरोखर तो वेळ आपण देतो का आपल्यासाठी? हा स्वतःच्या मनाला एक प्रश्न नक्की तुम्ही विचारा, की आपण स्वतःसाठी वेळ देतोय का? तर नाही, आपण प्रॉपर असं स्वतःसाठी कधीही वेळ देत नाही. बघा, एक म्हणजे मला सांगावंसं वाटतं, की आपण नेहमी बघा, आपण ज्यावेळी एकट्या घरामध्ये असतो, तर चला कोणच नाही आहे, त्यावेळेस आपल्याला किती कंटाळा येतो. जाऊ ते, कोण नाही, एकटीसाठी काय स्वयंपाक बनवणार, काय बनवून खाणार. मग आपण जे असेल ते जसं असेल तसे खाऊन आणि राहतो. पण कधी आपल्याला स्वतःला असं वाटते की नाही, चला मी आज एकटी ना, आज छान काहीतरी करून खाते, किंवा काय असं वाटते की नाही. म्हणजे एक महिला ही अशी आहे की आपल्या मनामध्ये कुठेतरी हे पण असतं काय, की जे आता माझ्या बाबतीतच मी म्हणते, की ज्यावेळेस मी घरामध्ये असेल, नाही करायला वाटत ते, किंवा मला असं वाटते नाही, माझा मुलगा तिकडे, आपण काय करून खाणार हो, असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आपल्या घरातले तिकडे आहेत, आपण काय करून खाणार हो. पण हा एक फक्त खाण्यासंदर्भात मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. पण नाही, आपण पण आपलं सुद्धा आयुष्य आहे, आपण सुद्धा ते उत्तम प्रकारे जगलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपणच जर व्यवस्थित नसू, आपलं आरोग्य जर व्यवस्थित नसेल, तर आपण आपल्या घराकडे लक्ष देऊ शकतो का, सांगा बरं तुम्ही? नाही. जर घरामधली एखादी स्त्री आजारी पडली, काही प्रॉब्लेम झाला, तर पूर्ण घर विखुरलं जातं. म्हणून आपण आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यामध्ये छोटे छोटे, आता 2025 जात आहे, 2026चे आगमन होत आहे, तर त्यामध्ये आपण स्वतःमध्ये काहीतरी असे बदल केले पाहिजेत असं मला वाटते. ठीक आहे, रोजच पूर्ण एवढे वर्ष गेले, कोणाचे 20, 25, 30, 35, 40 वर्ष गेले, काय हे करायचे. पण नाही, आत्ता तरी आपल्यासाठी जगायला पाहिजे. हो ठीक आहे, आपण सगळ्यांसाठी खूप करतो, सगळं काही करतो, पण स्वतःसाठी काहीतरी करा. स्वतःला एखादी गोष्ट आवडत असेल, चला आता मला कधीतरी सकाळी, ठीक आहे, तुम्ही 6 वाजता उठत असाल, कोणी 5 वाजता उठत असेल, जसं ज्याचं शेड्यूल असतं त्यानुसार प्रत्येकजण करीत असतो. काही तर खूप उशिरा उठायची सुद्धा सवय असेल. आपण प्रत्येकाच्या ती आवडीनिवडी आहेत, पण थोडंसं आपण स्वतःसाठी आपण वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही 6 वाजता उठत असाल, अर्धा तास एक्स्ट्राचा काढा, सकाळी 5:30 वाजता उठा, काही हरकत नाही. म्हणजे तो अर्धा तास आपल्या स्वतःसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, जेणेकरून आपलं जे आयुष्य आहे ते आपल्याला जगण्यासाठी आपल्याला सुद्धा प्रोत्साहनाची गरज असते. आता कोणीतरी येऊन आपल्याला प्रोत्साहन देईल की नाही,
असं तर खूप कमी होत असेल, मला तर नाही वाटत होत असेल, खूप क्वचित होत सुद्धा असेल. पण आपण स्वतःला प्रोत्साहित केलं पाहिजे. मला हे करायचं, मला ते करायचं, ते करायचं. कशाला कोणाची सांगायची वाट बघायची बरं? नाही काही आवश्यकता. आपण नाही करत आहे आणि कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगण्याची वाटच मुळात कशासाठी पाहायची? ठीक आहे, ज्या आहे आपलं आहे, आपल्याला स्वतःसाठी काहीतरी, स्वतःच्या अस्तित्वासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मी ते ठीक आहे, आता आपण थोडंसं आपलं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, तुम्ही स्वतःसाठी थोडा थोडा वेळ द्या, काही हरकत नाही आहे. कधीतरी असं सकाळी उठा लवकर, थोडंसं कोणाला पुस्तक वाचायची सवय असेल, थोडीफार एक्सरसाइज करा, किंवा तुम्हाला सकाळी लवकर उठून कधीतरी चला छान आपली बाहेर बसून छान असं निवांत असं कोणीतरी असं बसून चहा पितो का हो? नाही, सकाळची धावपळ तर आपली असते, इकडे चपात्या करतो, इकडे भाकरी करतो, इकडे म्हणजे एक गोट मारतो, पुन्हा ठेवतो, हे करतो ते करतो. पण 5 मिनटं स्वतःसाठी निवांत चहा पिण्यासाठी तरी मी लावा असं वाटते. पण नाही, तुमचं काय आणि माझं काय, आपलं हेच असतं, खूप गडबड होते, सकाळी खूप लवकर आवरायचं असतं, कसं आवरेल काय, आपल्या माइंडमध्ये सतत काम काम काम, हे केलं आता ह्याच्यानंतर ते करायचं, ते झालं आता त्याच्यानंतर हे करायचं, हे आपलं चालूच असतं. पण कधी स्वतःच्या शरीराला पण विश्रांतीची खूप गरज असते. पण आपल्या त्या शरीरासाठी तरी आपल्याला थोडं रिलॅक्स राहिलं पाहिजे. ठीक आहे, कधीतरी एखादी गोष्ट आवडते, करून बघा, काही हरकत आहे, कोण आहे तुम्हाला बघायला हो? ठीक आहे, तुम्ही तुमची घरातली सगळं कामं आवरून जर करत असाल तर कोण कशाला आपल्याला काय बोलेल सांगा बरं? तर स्वतःसाठी आपल्याला वेळ देणं तेवढं खूप महत्त्वाचं आहे की नाही? पण ते स्वतःसाठी आपण तो वेळ दिला पाहिजे. आणि 2026 येत आहे, त्याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करा. तुमचे काही गोल्स असतील, तुम्हाला काहीतरी असेल का ह्या 2026मध्ये तुम्हाला काहीतरी करायचं असेल, तर चला ना, आपण सगळ्या मुलींनी ही सुरुवात करू 2026ची. तर आणि मी तुम्हाला सांगते, कारण हे माझ्या आयुष्यातले अनुभव आहेत म्हणून सांगते की नाही, आपण स्वतःसाठी काहीतरी करणं खूप गरजेचं असतं. की प्रत्येक वेळेस ठीक आहे, आपली फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्या, पण आपलं स्वतःचं सुद्धा एक आयुष्य आहे, ते सुद्धा आपण जगलं पाहिजे. आपण की सगळ्यांना सोबत घेऊन, जर आपणच आपलं आरोग्य व्यवस्थित नसेल, किंवा आपणच सतत असे काय आळस आलेला असतो, खूप कंटाळवाणं रोज चालू असतं, आज मला खूप कंटाळा आला आहे, आज काय माझं मन नाही लागत, आज माझं डोकं दुखते, आज काय माझं हेच होतं, आज काय माझं तेच होतं. म्हणजे हे जे ज्यावेळेस आपण ही सतत कारणं देत असतो त्यावेळेस घरातल्यांना सुद्धा हे आवडत नाही. हे तुम्हाला अनुभव आले, जी म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे, ही अवस्था असते. मग कशासाठी मी सांगते माझं हे दुखते, मला हे होते, माझी कामं कोण येऊन करणार आहे का? माझी कामं आहेत ती मलाच करावी लागणार. त्याच्याविषयी छान उत्साही राहा, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी काहीतरी करा, मग बघा की ते आयुष्य छान वाटेल. आणि एवढं उत्साही वाटतं की आपण स्वतःसाठी जगतोय, एखादी गोष्ट आपण करतोय ना, खूप छान झाली आहे, स्वतःसाठी ना, खरंच मी किती सुंदर केलंय, खूप मी छान केलंय, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. की नाही, हां, माझं तर एक आहे, मला जर एखादी गोष्ट मी माझ्या म्हणजे मला करायची आणि मी ती केली पूर्ण, तर मी ते वा शुभांगी, तू करू शकतेस, आज खूप छान केले तू. म्हणजे हे आहे, याच्या आधी मी सुद्धा अशी नव्हती. हे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मी तेच म्हणते की आपण आयुष्य जगताना आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत जातं त्याच्यावरून आपण हे सगळं त्याच्यावरून आपल्याला कळत जातं की आपण आयुष्यामध्ये काहीतरी. पण ठीक आहे, काही काहींच्या आयुष्यात असे प्रसंग आलेले नसतील, पण केव्हा तरी आयुष्यामध्ये हा एक प्रसंग येतो की आपल्या स्वतःसाठी आपल्याला जगणं खूप महत्त्वाचं आहे. सगळं सांभाळून तुमच्या शरीराकडे लक्ष द्या, तुमचं आरोग्य निरोगी ठेवा. खूप आपल्याला काही हे असेल की चला, काही आपल्याला सवयी असतात की स्वतः केव्हा तरी वाटतं अरे यार नाही, काहीतरी मी चुकीचंच केलं. पण ठीक आहे, ते चुकीचं केलं होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे ना. की ठीक आहे, घरामध्ये सगळा पसारा ठेवला आणि मस्त आपण मोबाईल स्क्रोल करत असू, तर नाही, ते चुकीचं आहे. आपली कामं आहेत ती करून, सगळ्या गोष्टी करून, मोबाईलसुद्धा पाहणं गरजेचं आहे, मी सुद्धा पाहते बरं का. पण ठीक आहे, काही आपली कामं आहेत, कामं बाजूला ठेवून थोडा वेळ दिला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, थोडा वेळ माणसाला पाहिजे. काही कॉमेडी असतात, आपण हसण्यात वगैरे सगळं खूप छान वाटतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी. पण म्हणून आपण स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे, की स्वतःमध्ये काहीतरी असं ठरवलं पाहिजे की नाही, मला हे करायचं आहे. तर बघा, नक्कीच तुम्ही हे करू शकाल. तर आजपुरती आता एवढंच, कारण की माझं असं सर्दी झालेली आहे, घसा खराब झालेला आहे, त्याच्यामुळे आवाजसुद्धा व्यवस्थित निघत नाही आहे. पण ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं आहे, तर 2026 जाता जाता, सॉरी, 2025 जाता जाता आणि 2026चे आगमन होताना आपण काहीतरी केलं पाहिजे. स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी आपले गोल्स असले पाहिजेत. हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा.
तर चला 2026मध्ये खूप सकारात्मक पॉझिटिव्हली आपण घेऊयात की माझ्या लाईफमध्ये हे चांगलं घडणार आहे, माझ्या लाईफमध्ये मला हे करायचं आहे. तर नक्की बघा, खूप सुंदर वाटेल तुम्हाला, खूप छान वाटेल की आपण काहीतरी करतोय ना. खरंच खरंच सांगते, खूप छान वाटते. कारण की हा माझा पर्सनल अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. नाही, जोपर्यंत आपण स्वतः काही करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची किंमतसुद्धा आपल्याला कळत नाही. पण स्वतः करायला शिका. म्हणून चला, तर आत्तापुरती एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.